कन्यादान. हाय तेजस, कार्तिक कुठे आहे? या आल्या आल्या काय विचारते तर कार्तिक कुठे आहे? कार्तिक, यू आर सो लकी मॅन. एवढी काळजी वाटते नाही? मी विचारलेल्या प्रश्नाचं नीट उत्तर देशील? माझ्याशी पण तेवढ्याच प्रेमाने बोलशील? काय चाललंय? बघ ना. घे चहा घे. आणि काय ग, जेवायला येते म्हणालीस आणि आत्ता उगवतीयस? आय एम सो सॉरी आई. मला आधी सांग ना, कार्तिक कुठे आहे? पाहिलं साई, ही मुलगी आता आपली नाही राहिली. गप्पा बस. पुरे बरं ते जाऊ दे. मला सांग, दुपारच्या जेवणाचं काय केलंयस? खाल्लंयस का काही? आई, ए आई, कशाला कशाला तुझे शब्द वाया घालवते? त्या कार्तिकने तिला फोन केलाच असेल. हाय गायत्री, तू जेवलीस का? आई याला सांगून ठेव. मी तर गप्पा बस रे तेजू. आजकाल एका माणसाला आवडत नाही बाबा चिडवलेलं. आई मला सांग ना, कार्तिक कुठे गेलाय? अगं, बाबांच्या ऑफिसला पाठवलंय त्याला. काय? बाबांच्या ऑफिसला? पण कशासाठी? काय काम आहे? त्यांच्यासाठी डबा घेऊन पाठवलाय. आई पण मग किती वेळ झाला आई, तू अजून नाही आलाय? बाबांनी थांबवलं असेल, गप्पा मारत बसले असतील. गप्पा मारत बसले असतील. तू मुळात त्याला पाठवलंसच कशाला? याला पाठवायचं ना, काही काम नसतं याला. मुद्दाम पाठवलं मी त्याला. तेवढंच मोकळपणानं गप्पा मारता येतील ना त्यांना. मोकळेपणाने. तू हसू नकोस हा. मोकळेपणाने कसला गप्पा मारतायत ते? हे गडबड झाली नाही म्हणजे मिळवलं. काही गडबड होणार नाही गायत्री, उगाच काळजी करू नकोस. पपरा बस, मी चहा आणते. बस. हो. पी. तू मला लाच देण्यासाठी डबा द्यावा लागतो हे तू त्या माणसाला सांगितलंस? नाही सर, मी असं काही सांगितलेलं नाही. आय हॅव नो क्लू तो माणूस कोण आहे, तो काय बोलत होता, हे लाच वगैरे मला काहीच नाही माहिती सर. मग तो तुला थँक्यू का म्हणाला? सर, मगाशी आम्ही वेगळ्या विषयावर बोलत होतो. अच्छा, मग तुम्ही दोघं ओळखता एकमेकाला? अजिबात नाही. मग तुम्ही बोलत कसे होतात? सर, मला नाही माहिती. मी तुम्हाला सांगितलं ना सर, आम्ही मगाशी भेटलो होतो बाहेर. आम्ही असं जस्ट बसलो होतो, एकमेकांच्या शेजारी बसलो. दोन अनोळखी माणसं जशी बोलत असतात तशी आम्ही बोलत होतो, जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून. म्हणून तू त्याला सांगितलंस की साहेब डब्यामध्ये उतरतात, बरोबर? सर मी डबा लागतो, मी असं नाही बोललो सर. मला डब्यात उतरवायचं असं वाक्य तू बोललास की नाही? हो सर, मी बोललो, पण ते वेगळ्या अर्थाने बोललो मी. वेगळ्या अर्थाने म्हणजे कुठल्या अर्थाने? सर मी खरंच खूप वेगळ्या अर्थाने बोललो. त्यांनी ते चुकीच्या अर्थाने घेतलं, मला खरंच नाही माहिती. तेच विचारतो मी, वेगळ्या अर्थाने म्हणजे नेमका कुठल्या अर्थाने कार्तिक? सर मी म्हणजे तू माझ्यासाठी डबा आणलास, माझ्यासाठी तू भेंडीची भाजी बनवलीस, म्हणजे तू मला डब्यात उतरवायचा प्रयत्न करतोयस? नाही नाही सर, प्लीज ट्रस्ट मी सर. मी असं काय निघित ना सर. आउट. मी संध्याकाळी घरी येईन तेव्हा माझ्या घरामध्ये तू मला दिसता कामा नयेस. सॉरी. आउट. 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 सर, आय एम एक्सट्रीमली सॉरी. आउट. आणि संध्याकाळी त्यांना आणलं ना चरून वगैरे, काय दोघांची बाळे आणि नाऱ्याची नेहमी जुमतेच. काय त्या दोघांमध्ये आहे मला माहित नाही. अरे हे बघ, आले कार्तिकराव. या या कार्तिकराव, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. अहो तुमचीच आठवण काढत होतो. आठवण म्हणजे अजून यायला उशीर का झाला असं आमचं. थांब थांब थांब. काय झालं? दिलास का यांना डबा? जेवले का ते? बरं, महत्वाचं म्हणजे भाजी तू बनवली असे सांगितलं का त्यांना? आवडली का भाजी त्यांना?
काय झालं? तू गप्प काय? काय झालंय कार्तिक? काय म्हणाले बाबा? सर म्हणाले की आत्ताच्या आत्ता घर सोडून निघून जा. काय? काय झालं ऑफिस मध्ये? हे कमॉन यार, तुम्ही एवढे सगळे सिरियसली का विचारताय त्याला? अगं तो मस्करी करतोय. हा म्हणजे आता लगेच चान्स मिळाल्यावर फिरकी घेतोय. हा बोल ना, काय झालंय? पहिल्याच घासात सासरे बुवा खिशात ना? नाही तेजस, मी जे बोलतो ते खरं बोलतो. मला हे घर सोडून जायला सांगितलं. अरे पण असं नेमकं काय झालं की त्यामुळे तुला सदाशिवरावांनी निघून जायला सांगितलं? हे डब्बा डब्बा त्यांना डब्यात उतरवण्यासाठी. आपल्याला माहित नव्हतं ना साहेब तुम्हाला डबा लागते म्हणून. हे या फ्रेंडने सांगितलं मला. काय त्या डब्यात? मला लाच देण्यासाठी डबा द्यावा लागतो हे तू त्या माणसाला सांगितलंस? म्हणजे तू मला डब्यात उतरवायचा प्रयत्न करतोयस? आउट. मी संध्याकाळी घरी येईन तेव्हा माझ्या घरामध्ये तू मला दिसता कामा नये. आणि खरं तर या सगळ्यात माझीच चूक आहे. मी त्या माणसाशी बोलायला गेलो नसतो तर हे सगळं झालंच नसतं. पण मला अजिबात कल्पना नव्हती की इतकं सगळं होईल म्हणून. मी जस्ट त्या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. मला माझ्या चुकीची शिक्षा भोगावीच लागली. तेजस, मी तुझ्या खोलीत कार्तिक, तू कुठेही जायचं नाहीयेस. बाबा आले की मी बोलतेय त्यांच्याशी. कार्तिक, नाहीतरी प्लीज तू यात पडू नकोस, कळलं? उगाच त्यांच्याशी काही बोलू नकोस. माझ्यामुळे तुमच्या दोघात. एक मिनिट, मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा तोच आहे. काहीतरी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. त्यांना वाईट वाटेल जर का तू माझी बाजू घेऊन त्यांना काही विरोध केलास तर कळत कसं नाही आहे यार. आणि प्लीज, मला माझ्यामुळे त्यांना कोणताही त्रास झालेला चालणार नाही. आणि पर्टिक्युलरली आता कारण डॉक्टरनी सांगितलंय, बजावलंय की त्यांना कुठल्याही प्रकारचा मेंटल फिजिकल त्रास होता कामा नये. सो प्लीज जस्ट लीव इट यार. कार्तिक, हे बघ, मला त्यांच्याशी बोलावंच लागेल. मला मान्य आहे की तुझ्याकडून चूक झालीये, पण म्हणून त्यांनी तुला एवढी मोठी शिक्षा द्यायचं काहीच कारण नव्हतं. जर का त्यांनी तुला अशी शिक्षा दिली असती तर तू निमूटपणे भोगलीच असती ना. अरे मग मी आता भोगतोय तर काय फरक पडतो? आणि सी गायत्री, ते त्यांच्या जागी बरोबर आहे, योग्य आहे. दॅट्स इट. गायत्री प्लीज लिव्ह इट. काहीच उपयोग नाही सगळं. हे बघ कार्तिक, ते माझे बाबा आहेत. मी त्यांना तुझ्यापेक्षा जास्त ओळखते. मला माहितीये त्यांना काय सांगायचं ते. एकदा मला त्यांच्याशी बोलून तर बघू दे ना. आय एम शुअर त्यांना माझं म्हणणं नक्की पटेल. बोला आई, काय म्हणताय? काय म्हणते अमेरिका? आम्ही एकदम मजेत. हो हो, अजय, कार्तिक, किटू सगळे अगदी मजेत. नाही पण तुम्ही आम्हाला विसरलात. हा, तुम्ही राहत इथेच लेकीकडे. खरंच येताय? अय्या, कधी? काय? पुढल्या आठवड्यात?
हा नाही नाही आनंद झाला ना, असं काय करताय, आनंद का नाही होणार, ऑफकोर्स आनंद झालाय हो. बरं हा नाही एक काम करा ना, तुमचे फ्लाईट डिटेल्स वगैरे काही देऊ शकाल का, नंतर देताय. हो 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 चालेल चालेल, आरामात अगदी आरामात, काही घाई नाहीये. हो ठेवू मी. ओके अच्छा. मॉम कोण येत आहे? आजी आजी येते. वाव दॅट्स ग्रेट. कधी येते ती? पुढल्या आठवड्यात. वाव. मॉम तुझी अशी का रिॲक्शन आहे, म्हणजे आजी येते याचा तुला आनंद झालाय का टेन्शन येतंय? नाही आनंदच झालाय, पण आनंद कसा व्यक्त करायचा तो कळत नाहीये मला. म्हणजे आपल्या घरात हल्ली जे काय सगळं चाललंय ना, कार्तिकचं ग, ते सगळं हँडल करायला ना आजीसारखी खमकी बाईच पाहिजे. आजी आली की माझं अर्थात टेन्शन जाईल. नाही माझ्यासाठी बरंच आहे ते. माझं जाऊ दे ग, तू कशी आहेस, हाऊ वॉज युअर डे? तुला भूक लागली आहे, मम्मांना सांगू काहीतरी बनवायला तुझ्यासाठी? मॉम मला काही नकोय. अगं किट्टू, हिला काय झालं आता? तुला सांगितलं होतं ना मी संध्याकाळी घरी येईन तेव्हा तू घरामध्ये दिसता कामा नाहीस म्हणून. नाही मला वाटतं तुला काळ कळतो. संध्याकाळ झालेली आहे, ताबडतोब इथून निघून जा. अहो पण 1 मिनिट, आता कुणी मध्ये पडायचं नाही, कुणी नाही. माझंच चुकलं तुला घरामध्ये राहायची परवानगी दिली मी. माझ्या लक्षातच आलं नाही की श्रीमंत बापाची पोरं स्वकर्तृत्वावर काही करू शकत नाही. ठीक आहे, एवढाही काही उशीर नाही झाला, महिना व्हायच्या आतच लक्षात आलंय माझ्या. त्यामुळे ताबडतोब इथून तू निघून जा. सर मी जातो साहेब, पण तिथे मगाशी जे झालं ते तिथे जे काही घडलं ते तुला विचारलेलंच नाहीये मी. दरवाजा उघडा आहे, ताबडतोब निघून जा. एक मिनिट काल, तू जायच्या आधी काही गोष्टी बाबांना कळणं गरजेचं वाटतंय मला. एक मिनिट काल, तू जायच्या आधी काही गोष्टी बाबांना कळणं गरजेचं वाटतंय मला. गायत्री बाबा करतायत ते चुकीचे असं मी कधीच म्हणणार नाही, आणि हे त्यांनाही माहिती. पण तुझ्या बाबतीत जे काही घडतंय ते खरंच चुकीचं आहे. गायत्री, हो बाबा, आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे. कारण मला माहिती, तुमच्यामुळे कोणावरही झालेला अन्याय तुम्हाला अजिबात सहन होणार नाही. गायत्री मी निघतोय प्लीज. एक मिनिट कार्तिक, आणि हे सगळं मी तुम्हाला सांगू नये असं कार्तिकने मला आधीच सांगितलं होतं. पण आय एम सॉरी कार्तिक, नाईलाजानं मला हे सगळं बाबांना सांगावं लागणार. अरे गायत्री तू प्लीज प्लीज. आणि बाबा, मी त्याची वकिली करते किंवा त्याची बाजू घेते असं प्लीज समजू नका. पण मी जे काही सांगते हे नीट ऐकून घ्या.
बोल, ऐकतोय मी. बाबा, तुम्ही ज्या कार्तिकला आता बेजबाबदार म्हणाला, त्याच कार्तिकने तुम्हाला नंदकुमारच्या प्रकरणातून बाहेर काढले. नंदकुमारने तुमच्यावर केलेले आरोप सगळे खोटेत हे सिद्ध करण्यासाठी नंदकुमारचं स्टिंग ऑपरेशन करायचं, ही ऍक्च्युअल आयडिया कार्तिकची होती. त्यानेच सगळा प्लॅन आखला होता आणि त्यानेच गोविंद मामाला नंदकुमारकडे पाठवलं. नंदकुमारचा सगळा लाचखोरपणा कार्तिकमुळेच उघड झालाय बाबा. बाबा, हे सगळं मी तुम्हाला त्यावेळी नाही सांगितलं, कारण त्यावेळी तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडणं जास्त महत्वाचं होतं. आता तुम्हीच सांगा मला बाबा, जो माणूस तुमच्या विरुद्ध असलेल्या लाचखोर माणसाला पकडून देण्यास आपल्याला मदत करतो, तोच असं दुसऱ्यांना कसं सांगेल की तुम्ही लाचखोर आहात? बाबा, तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करण्यासाठी कार्तिकने आपल्याला मदत केली. मग तोच तुमच्याबद्दल असं वाईट साईट कसं बोलेल बाबा? बाबा, बाबा, आय एम सॉरी. मी जर काही जास्त बोलले असेल तर तुम्ही मला रागवा, पण प्लीज असे गप्प नका ना बसू. बाबा, मला माहितीये की कार्तिक चुकला. तुम्ही त्याला शिक्षा करू नका असंही माझं म्हणणं नाही, पण तुम्ही देताय ती शिक्षा त्याने केलेल्या चुकीपेक्षा जास्त आहे. तुम्हाला नाही असं वाटत? अच्छा, म्हणजे इतके दिवस मी त्याच्या उपकारांच्या ओझ्याखाली जगतोय. आणि हे मला आत्ता कळतं. नाही बाबा, प्लीज तुम्ही असं अजिबात वाटून घेऊ नका. म्हणजे खरं तर मी त्याला आधी असं म्हटलं होतं, पण तो म्हणाला की हे असं अजिबात नाहीये. त्याने हे सगळं उपकार किंवा मदत म्हणून काहीच केलं नव्हतं. बाबा, त्याला तुम्ही खरंच मनापासून खूप आवडता. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्याला तुमचा खूप आदर वाटतो आणि यासाठी त्याने हे सगळं केलं. आता तो तुमच्या मुलीच्या ओळखीचा आहे आणि त्यामुळे त्याला हे सगळं प्रकरण खूप जवळून माहीत झालं होतं आणि म्हणून तो काहीतरी करू शकला. पण बाबा, त्याने हे सगळं खूप मनापासून केलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो फक्त आम्हाला कल्पना देऊन मोकळा नाही झाला, तर मोठ्या जबाबदारीने त्याने हे सगळं मिशन पार पाडलं. मला वाटतंय गायत्री जे म्हणतीये ना त्याचा एकदा विचार करा तुम्ही. कार्तिक खरंच खूप चांगला मुलगा आहे. अच्छा, म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच त्याने आपल्या बाजूने वळवून घेतलेलं आहे. म्हणजे बघा ना, ज्या अर्थी आम्ही सगळे त्याच्या बाजूनी आहोत, काही तर असेल ना त्या मुलामध्ये. आणि आज खरं तर चूक माझीच होती. तुमचा डबा घेऊन मी त्याला पाठवायलाच नको होतं, पण त्याच्या चुकीमध्ये मी तेवढीच सहभागी आहे. मग त्याला एकट्यालाच एवढी मोठी शिक्षा का देताय तुम्ही? नाही म्हणजे कदाचित खूप जास्त बोलतीये मी, पण मला खरंच असं वाटतंय की त्याला या घरातून निघून जायला सांगणं फार मोठी शिक्षा आहे त्याच्यासाठी.
थांब. जायची गरज नाहीये. ऑफिसमध्ये जरा जास्त चिडलो मी तुझ्यावर. अर्थात तुझी चूकही तशीच होती आणि माझा राग अजूनही शांत झालेला नाही. काय आणलं होतंस डब्यातनं? म्हणजे भाजी कुठली होती? भेंडीची भाजी. ठीक आहे. रात्रीच्या जेवणामध्ये बघतो कशी झाली ती. एवढी मेहनतीने केलीस. आणि या सगळ्या बॅगा तेजसच्या खोलीत नेऊन ठेव. जायची गरज नाही.